सकाळ सकाळी एक छोटासा गोंधळ झाला तर चला माझ्या मंगळवारची सुरुवात बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. काल मंगळवार आणि सकाळीच अनुजच्या स्कूलमध्ये होतं ईदचा ट्रॅडिशनल डे. त्यासाठी कुर्ता शोधायला कपाट उघडलं, पण एक एक करून सगळे कुर्ते आणि सगळे कपडे ट्राय केले तर कळलं की आता हे त्याला लहान व्हायला लागले आहेत. मग काय सगळंच कपाट उपसून बसले आणि शेवटी त्याला एक छानसा कुर्ता मिळाला. तो पटकन तयार करून स्कूलला पाठवलं. तर एवढ्यापुरतंच थांबणार नव्हतं. एवढाच नाही तर तिथून आणि मोठा कुटाणा करून ठेवला होता, तो म्हणजे की लोणी हलवून तूप कडवायचं होतं. तर ते इथं तेच करायला घेतलं. पटकन इथं लोणी कडवायला ठेवलं आणि ते कपडे वगैरे सगळे आवरून घेतले. आणि ते झाल्यानंतर आज होता मंगळवार, त्यामुळे मग मला बनवायचं होतं वरीचा भात. तर त्याच्यासाठी तिथं मग लगेच घेतलं बटाटू आणि मिरची चिरून आणि इतर वरीचा तांदूळही भाजून घेतला, जेणेकरून ते पटकन कुकरमध्ये फोडणी टाकावं. का आधीच खूप या राड्यामुळे वेळ झाला होता आणि भूकही थोडीशी लागली होती, त्यामुळे मग पटकन इथं वरीचा भात आहे ना फोडणीला घातला आणि पटकन होण्यासाठी इथं गरम पाणीही करायला ठेवले होते. तेही त्याचाही राडा होऊनच बसला इथे. आजचा दिवस हा सर्व राड्याचाच होता. तर इथं पटकन ना वरी पाणी घालून घेतलं आणि पटकन कुकरचं टोपण लावून घेतलं, म्हणजे 1-2 शिट्टी झाली की लगेच होईल या आशेने. आणि मग थोड्याच वेळात लगेच गरम गरम वरीचा भात रेडी होता. तोही खायला घेतला. मी आणि अनुजनं दोघांनीही खायला घेतलं. छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.